नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात पुन्हा एकदा ही मालिका आता वेगळ्याच वळणावर गेलेली आहे बरं का। आता इथे जी शर्वरी आहे ती बोलते, हो मीच विक्रांतचा खून केला आहे। पण आता मालिकेत एक ट्विस्ट आलाय, कारण शर्वरी पूर्ण टायमिंगनुसार सगळं कसं काही झालं ते सगळं सांगत असते। आणि इथे तिने राहुलचं पण नाव न घेता विक्रांतचं नाव घेतलंय आणि नानांना विक्रांतनी मारलं असं ती सांगत होती। आणि म्हणते, मी ते पाहिलं म्हणून तो मला मारायला येणार त्याच्या आधीच मी त्याला मारलं। मग आता जज साहेब म्हणतात, अच्छा म्हणजे तुमच्यावर आलं होतं आणि तुमचा बचाव करण्यासाठी तुम्ही मारलं म्हटल्यावर त्याला खून म्हणता येणार नाही। आणि आता इथे शर्वरीची निर्दोष सुटका झालेली असते। मात्र आपल्या जानकी मॅडमना थोडंसं अटपट वाटतच असतं। अवंतिका मात्र खुश झालेली असते आणि शर्वरीसुद्धा, पण जानकीच्या मनात प्रश्नांचे असे पाऊसच पडलेला असतो की हे नक्की काय चाललंय असं आता जानकी विचार करत असते। आणि शर्वरी खूप खुश झालेली असते, ती सगळ्यांना भेटत असते। मग आता ऐश्वर्या जानकीला विचारते, काय झालं ग जानकी, आता तर निर्दोष सुटका पण झाली शर्वरीची, मग तू का नाराज आहेस। तर मग जानकी आता ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तसं नाही ग, मला काहीतरी वेगळं वाटतंय। हे असं कसं काय, शर्वरी वंशाला पूर्ण टायमिंग वगैरे सगळं माहिती कसं काय, की ह्या टायमाला हे झालं होतं, ह्या टायमाला ते झालं होतं, ह्या प्रॉपर टायमिंग कसं काय सांगतायत, जसं की हे अगोदरच ठरलं होतं हे असं बोलायचं, अशा टाईपमध्येच मला वाटतंय ग। तर आता ऐश्वर्या म्हणते, हो मलाही तेच वाटतंय आणि आता आपल्याला याचा शोध घ्यायला पाहिजे असं त्या दोघींनीही आता ठरवलेलं असतं। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।